नमस्कार सगळ्यांका आणि ऑफिसाक जाणाऱ्यांका कामावर येणार इथे दमला असतलाय ना, तर आज मी तुमका 10 मिनिटात कशी पिठी बनवून ती दाखवते. चला तर मग बघू. आपल्याला लागतला असा कांदो, कढीपत्तो, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं. पिठाची पिठी असा. ह्याच्यात मी आता पाणी घालते. चला तर मग बघूया आपण पिठी कशी बनवते ती. तर पिठीत आपण घालूया पाणी. तर या मी घालतले 1 ग्लास पाणी आणि आपण ती ढवळून घ्यायची. त्याचे जे गुठले असतात ते मोडून घ्यायचे. कोटाची पिठी असं पिठी ढवळतानाच वास येऊक लागला शिजायचा आधी. ही एकदम 10 मिनिटात पिठी बनवून जाते. जर तुमका कंटाळलो असतात जेवण करू किंवा असंच हलक्या फुलक्या जर काय लवकर झटपट बनवणारा खायचा असेल तर तुम्ही पिठी बनवू शकता. ही पिठी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. मस्त लागतं. हे बघा आपले आता गुठले त्याच्यातले मोडून झालेले आहेत बऱ्यापैकी. नीट असा ढवळून घ्यायचा. त्याच्यानंतर मी घालतले मीठ. मीठ घालून झाल्याच्या नंतर मी घालतले त्याच्यामध्ये जराशी हळद, जास्त नाही जराशी घालतले. तुम्ही फोडणीत पण हे घालू शकता. मी पिठीत घालून घेतले आणि सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. तर आता आपला आतमध्ये सगळं घालून झालेला असं. तर आता आपण देऊया फोडणी. तर मी गॅस पेटवून घेतोय. गॅस पेटवून घेतलं. आतमध्ये मी तेल घातलेलं असे ऑलरेडी. जरा तेल टाकून दे. तुमका जवळून दाखवते. तर आपला तेल तापलेला असा. तेलामध्ये मी कढीपत्तो घालून घेते. सगळं कढीपत्तो घालून घेतलंय. त्याच्यानंतर मिरची घालते. मिरची जराशी आपण तडतडूक द्यायचे. त्याच्यानंतर आपण घालायचो कांदो. जो कांदो आपण सगळं घालून घ्यायचो. कोळी तर जराशी लसूण पण घालू शकताय. मी जराशी लसूण घालते, 1 तुकडो. तर आपण या सगळा ढवळून घ्यायचा. कांदो लालसर होऊ द्यायचो. ही एकदम सोप्यात सोपी रेसिपी असा. ही 10 मिनिटात तुमची होतली. आणि पिठी भात कोकणच्या लोकांका म्हणजेच आमका खूप आवडतं आणि ती पावसात खाऊची मजाच वेगळी असते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, मस्त लागतली. तर तुम्ही बघू शकता आपलो कांदो लालसर असो झालेलो असा. तर आता मी ह्याच्यात घालतेलं पिठी. कारण हळद आणि मीठ मी ऑलरेडी आधी घालूनच घेतलेलं असेल. तर आपण आता ह्याच्यात घालतलो पिठी आणि सोला घालतलो. सोला घातली की जराशी आंबट लागतेली. आंबट खाऊक जरा बरी लागतेली, आंबट तिखट. आता मी त्याच्यात टाकतलो पिठी. ही मी ढवळून घेतली. अशी ढवळून घ्यायची आणि त्याच्यात आपण पिठी टाकायची. ही आपण ढवळतच राहूची असा.
त्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालूया खोबरा. लगेच खोबरा घालून घ्यायचं. गॅस मी जरा कमी करतोय. आणि ह्याच्यात घालायची सोला, 4-5 सोला घालायची. त्याने आपली अशी आंबट होते पिठी. आता ही तुमका अशी पातळ दिसता ना, आपण अशी ढवळत राहिलो ना की ती आपणच जाड होतली. ही बघा आपली अशी पिठी जाड झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. मग अशी आपली एकदम अशी पातळ पाण्यासारखी होती. आता मी ती ढवळत राहिलोय, त्याच्यामुळे ती जाड झाली. जर तुमका माझा व्हिडिओ आवडलो असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर तुम्ही बघू शकता आपली पिठी एकदम तयार असा. जर तुमका माझा व्हिडिओ आवडलो असेल तर मला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. थँक्यू. बाय बाय.